नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू टी कोड 1122. समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आपण आहोत टी कोड 1122. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या. तर आपण बघत आहोत AWS ची सिरीज, तेही मराठीमध्ये. तर आजचा टॉपिक आहे VPC, मोस्ट डिमांडेड टॉपिक, आणि खूप डिफिकल्ट पण असं मानलं जातं. बट ऍक्च्युली मी या सगळ्या VPC ला तुमच्यासाठी एकदम सिंपल भाषेत एक्सप्लेन करणार आहे. तर चला बघूयात आपण VPC. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला समजावलेलं S3 सर्व्हिस काय असते. तर S3 सर्व्हिस मध्ये मी तुम्हाला 2 प्रॅक्टिकल डेमो पण करून दाखवले होते. आय होप तुम्ही ते डेमो प्रॅक्टिकल केले असाल. तर चला आता बघूया VPC म्हणजे काय. तर हा सगळ्यात मोस्ट किचकट टॉपिक असा मानला जातो मित्रांनो, पण ऍक्च्युली तो किचकट नाहीये. जर आपण व्यवस्थित रित्या जर समजलं तर VPC हे काहीच नाहीये. तर VPC बेसिकली काय आहे, तर व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आहे. म्हणजे एक सिक्युअर नेटवर्क. एक सिक्युअर नेटवर्क म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड असं म्हटलं जातं. एक सिक्युरिटी पर्पज हे VPC आहे. AWS मध्ये VPC एक सर्व्हिस आहे जे की AWS प्रोव्हाइड करतं आणि सिक्युरिटी पर्पज आहे. तर मी 2024-25 मे बी समथिंग त्याच्यामध्ये मी जेव्हा माझं स्टार्ट केलं होतं क्लाउड लर्निंग, त्यामध्ये तेव्हा मी शिकले होते. एक आपल्या अभिषेक भैयाचा व्हिडिओ होता VPC वरती. तर त्या VPC मध्ये अभिषेक भैयाने खूप छान असं एक्झाम्पल दिलं होतं. तर सेम एक्झाम्पल मी देऊन तुम्हाला समजवणार आहे, बिकॉज ते एक्झाम्पल माझ्या अजून पण लक्षात आहे. आय होप डेफिनेटली तुम्हालाही कळेल. सो आता बघूया नक्की काय आहे. VPC म्हणजे काय, तर व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. आता आपण एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये समजणार आहोत. तर मी एक तुम्हाला डायग्राम दाखवते, ठीक आहे. तर आता एक्झाम्पल असं घेऊया की ही लँड आहे, ठीक आहे. ही काय आहे, लँड आहे. लँड ही आहे लँड. लँड म्हणजे काय, जागा. तर ही जागा आहे आणि इथे काय आहे, खूप सारे लेझी पीपल्स आहेत. खूप सारे लेझी पीपल आहेत ज्यांना आहे ना स्वतःच घर, असं स्वतःच घर बांधून सगळं मेंटेन करणं वगैरे नाही जमणार आहे. म्हणजे खूप लेझी पीपल्स आहेत हे. लेझी पीपल्स आहेत. तर आता हे इथे एक माणूस आहे आणि तो माणूस ही सगळी अपॉर्च्युनिटी काय करतो, बघतो की इथं खूप सारे लेझी पीपल्स आहेत, खूप सारे लोक आळशी आहेत ज्यांना आपलं स्वतःचं घर नाही पाहिजे. सो या माणसाने काय केलं, या माणसाने ABCD वाल्या माणसाने काय केलं, ABC माणसाने काय केलं की इथे त्यांनी मोठी लँड परचेस केली. आता एवढी मोठी लँड परचेस केल्यानंतर इथे त्यांनी काय केलं, इथे त्यांनी हाऊस बांधलं आणि हा म्हटला की तुम्हाला जेवढा वेळ ती हाऊस पाहिजे तेवढा वेळ तुम्ही फक्त वापरा आणि त्याच्यानंतर मला तेवढेच पैसे द्या. आणि एवढ्याच म्हणजे तेवढ्या जागेचे आणि जेवढं काही तुम्ही वापरले तेवढेच मला पैसे द्या. हा असा ABC माणूस म्हटला. आणि त्यांनी काय केलं, एक घर इथे रो हाऊस, जसं आपलं रो हाऊस आपण रेंटवर घेतो, फार्म हाऊसला आपण फिरायला जातो 5 दिवसासाठी 4 दिवसासाठी, आपण काय करतो, रेंटवरती घर घेतो. त्याच पद्धतीने सेम इथे रो हाऊस बांधले या माणसाने. आणि या माणसाने काय म्हटलं की तुम्ही काय करा, हे लेझी पीपल, मी तुम्हाला काय करतो, प्रॉपर्टी देतो. त्या प्रॉपर्टीचे तुम्ही फक्त तेवढेच पैसे मला द्या आणि फक्त तेवढ्याच पैशाचे नंतर मी तुम्हाला हे घर वापरायला देतो. तुम्हाला जसं पाहिजे तसं ते वापरा, ठीक आहे. तर आता ही अपॉर्च्युनिटी या माणसाने बघून हे परचेस केलं. त्याच्यानंतर सेम थिंग दुसऱ्या माणसाने बघून की मला पण ठीक आहे, असंच पाहिजे, मला पण हे नाही करायचं, जास्त पैसे वगैरे वाया घालवायचे नाहीयेत, कारण की मला इथं थोडे जास्त दिवस काय राहायचे नाहीये. सो म्हणून मी काय करतो, मी पण ह्याच्यासारखं रेंटवरती घेतो. म्हणून ह्यांनी पण काय केलं, एक घर रेंटवर घेतलं. अशा पद्धतीनं खूप सारे घर असे रेंटवर घेतले जात होते, ठीक आहे. तर इथे भरपूर पीपल्स असे या अपॉर्च्युनिटीला बघून ही अपॉर्च्युनिटी घेत होते आणि याचा फायदा कोणाला होत होता, ABC वाल्याला होत होता, ठीक आहे. आता हा एकदम डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करते. याच्यात आपल्याला थोडासा टाइम घालवावा लागेल मित्रांनो, बिकॉज हा कन्सेप्ट जो आहे ना VPC, हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे AWS मध्ये. सो तुम्हाला इथे थोडासा टाइम जास्त घालवायचा आहे आणि व्यवस्थितरित्या शिकायचंय की नक्की VPC चे कोर कन्सेप्ट काय आहे, एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहे. तसं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, बिकॉज इंटरव्ह्यू मध्ये खूप सारे प्रश्न VPC वर असतात. सो एकदम लक्ष देऊन ते ऐका. सो आता एवढी ही प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होऊ लागलं,
याच्यामध्ये असं होऊ लागलं, सांग त्यांना स्टॉप कर. आता या सिनारिओ मध्ये मित्रांनो काय व्हायला लागलं, तर या सिनारिओ मध्ये इथे जवळ घरं यायला लागली आणि घरं जवळ आल्यामुळे कुठलाही पर्सन, जसं की चोरी म्हणू शकतो आपण, तर या घरात चोरी झाली तर हा चोर इकडे पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो, बिकॉज जवळ अशी घरं होते. सो हे पण हॅक झालं असतं, हे पण हॅक झालं असतं, हे पण हॅक झालं असतं. तर हे सगळे लोक काय म्हटले, अजून ग्रुप होता इथे, तर हे ग्रुप काय म्हटला की आम्हाला आहे ना सिक्युअर पाहिजे, अजून सिक्युअर पाहिजे. इथे जर आम्ही असं प्रॉपर्टी विकत घेतली तर इथं आमचं घर कधी पण हॅक होऊ शकतं. असं हे सगळं लँड हॅक होऊ शकतं. त्याच्यामुळे मला सिक्युअर पाहिजे. सो एबीसी वाल्यांनी काय म्हटलं की थोडासा मला टाइम द्या. मी तुम्हाला काय करेल, मी तुम्हाला एक सिक्युअर प्रॉपर्टी करून देईल. तर आता एबीसी वाल्यांनी काय केलं, या लँडमध्ये एक सिक्युअर प्रॉपर्टी घेतली. म्हणजे सिक्युअर प्रॉपर्टी हे केली आणि ह्याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये इथे गेट लावला आणि भरपूर सारी सिक्युअर प्रॉपर्टी इथे केली आणि इथे घर बांधले. आणि या घरामध्ये जाण्यासाठी इथे भरपूर सारे सिक्युरिटी वॉल्स लावले, की आता सपोज इथं ए माणूस आहे आणि इथं आपलं घर आहे ए, तर या ए माणसाला जर इथे या घरात जायचं असेल तर इथं मल्टिपल्स असे त्यांनी डिवायडर्स लावले, की तुम्ही इथून जर पास झाले तर तुम्हाला कुठे जायचंय, ए मध्ये जायचंय, तर तुम्हाला हा रस्ता दाखवेल आणि ए मध्ये जाईल. त्यानंतर इथे सपोज बी घर आहे, बीचं घर आहे आणि ए वाला जो माणूस आहे तो ए वाल्याच्याच घरात जायचंय सपोज त्याला, तर तो इथून बरोबर राऊट करणार असं. ठीक आहे, सेम एज बी. आता सपोज बी वाला एखादा माणूस आहे आणि तो म्हटला की मला बीच्या घरात जायचंय, तर पहिल्यांदा त्याला इथं गेट थ्रू पास करावा लागणार आणि त्याच्यानंतर इथे सगळे कॉम्पोनंट असणार जे की त्याला पास करून बीच्या घरात जावं लागणार. अशा पद्धतीने एक सिक्युअर लँड तयार केलं, त्यालाच म्हणतात व्हीपीसी. व्हीपीसी. आता हे व्हीपीसी भाषेत हे सगळं कसं होईल, तर हे लोकांनी काय केलं, आता या लोकांनी सगळं हे सिक्युअर लँड जे आहे ते घेतलं. तर अशा पद्धतीनं एक सिक्युअर लँड हे क्रिएट केलं. तर आता हा सिनारिओ आहे, ठीक आहे. तर आता या सिनारिओला आपण काय करूया, व्हीपीसी मध्ये कन्वर्ट करून बघूया. पण त्या अगोदर मी तुम्हाला कोर कॉन्सेप्ट जे टर्मिनॉलॉजी आहे ते सांगते, जेणेकरून जेव्हा मी ही डायग्राम सेम अशी डायग्राम जेव्हा व्हीपीसीच्या याच्यामध्ये काढेल तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की ते कशासाठी आहे आणि कशासाठी उपयोगात असतं. ठीक आहे. तर आता हे लँडचं जर तुम्हाला समजलं की काय असतं, की एक सिक्युअर लँड त्यांनी घेतली आणि रेंटवर तो द्यायला लागला घर, राईट. तर आता हा सिनारिओ सपोज आहे, तर हे व्हीपीसी मध्ये कसं आपल्याला हे करता येईल, इम्प्लिमेंट करता येईल ते आपण बघूया. म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल आहे ना खूप असं लक्षात राहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आहे ना कधी पण व्हीपीसी हा कन्सेप्ट विचारला तर लगेच डोक्यात यायला पाहिजे की व्हीपीसी, हा सिक्युअर लँड, ओके. म्हणजे या सगळ्या गोष्टी, म्हणून मी सिनारिओ बेस्ड कधी पण एक्झाम्पल देऊन सांगत असते. आणि कुठलंही एक्झाम्पल, हे अभिषेक भैयाचं एक्झाम्पल का घेतलं, बिकॉज हे एक्झाम्पल इतकं रिलेट होतं त्या गोष्टीला, म्हणून मी हे एक्झाम्पल घेतलं. सो आता व्हीपीसी मधून बघूया. तर तर त्या अगोदर मी तुम्हाला एक थोडस टर्मिनॉलॉजी सांगते, जेणेकरून तुम्हाला कळेल की इंटरनेट गेटवे काय आहे, राऊट टेबल्स काय आहे, या सगळ्या गोष्टी कळतील. सो पहिल्यांदा आपण एक्झाम्पल न घेता आपण काय करूया, आपण टर्मिनॉलॉजी बघूयात. तर टर्मिनॉलॉजी काय आहे, तर पहिल्यांदा काय असतं, इंटरनेट गेटवे. इंटरनेट गेटवे. आता हे मित्रांनो काय आहे, इंटरनेट गेटवे आहे ना, ते इंटरनेट ऍक्सेस साठी असतं. म्हणजे जर तुम्ही इंटरनेट गेटवे लावला, आता ती प्रॉपर्टी, ही जी प्रॉपर्टी आहे ही सिक्युअर आहे, राईट. आता ह्याला कुठला ऍक्सेस नाहीये. जर तुम्ही इथं इंटरनेट गेटवे लावला तर ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, इंटरनेटला ऍक्सेस करू शकतो. इंटरनेट थ्रू ऍक्सेस म्हणजे ह्याला ऍक्सेस करू शकतो. इंटरनेटला जे काही, आता सपोज इथे सर्व्हर वनचं ऍप्लिकेशन आहे एक, तर इथे हे लावलंय इंटरनेट गेटवे, तर याच्या थ्रू आपण काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो इंटरनेट. ठीक आहे. तर आता इंटरनेट गेटवे तर तुम्हाला समजलं असेल की एक गेट, सिक्युरिटी गेट आहे जे की इंटरनेटला ऍक्सेस करतं. इंटरनेटला ऍक्सेस करतं. इंटरनेट ऍक्सेस पर्पज साठी आहे. त्यानंतर येतो एएलबी. एएलबी. आता एएलबी काय आहे, हे लोड बॅलेन्सर आहे. लोड बॅलेन्सर आहे.
आता लोड बॅलेन्सर म्हणजे काय, तर लोड बॅलेन्सर म्हणजे आता इथे सपोज एकदम शॉर्ट एक्झाम्पल देते मी, की इथे तुमचं सर्व्हर आहे, ठीक आहे, इथे तुमचं ऍप्लिकेशन डिप्लॉइड आहे. आता इथे तुम्ही काय केलेत, सर्व्हर 1 ठेवलाय तुमचा, अजून एक सर्व्हर 2 ठेवलाय, सर्व्हर 3 ठेवलाय, नाही दोनच सर्व्हर घेऊ आपण, सर्व्हर 1 सर्व्हर 2, 1 2. आता जर तुमच्या रिक्वेस्ट 100 आल्या दिवसाला, 100 आल्या, आणि तुम्ही जर इथं हे लावलाय, ALB लावलाय, ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर लावलाय, तर हा काय करेल, हा डिस्ट्रीब्यूट करेल ट्रॅफिकला. म्हणजे इकडे 50 रिक्वेस्ट पाठवेल आणि इकडे 50 रिक्वेस्ट पाठवेल. म्हणजे याचा अर्थ लोड बॅलेन्सर लोड बॅलन्स करतो, या शब्दातच आहे लोड बॅलेन्सर, लोड बॅलन्स करतो. जर 100 रिक्वेस्ट आल्या तर तो काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो प्रत्येक सर्व्हरला, की तू 50 घे, तू 50 घे, असं करून लोड बॅलन्स. म्हणजे इथे काय होणार, या सर्व्हरवर क्रॅशेस नाही येणार, या सर्व्हरवर क्रॅशेस नाही होणार, म्हणजे लोड जास्त नाही येणार. बेसिकली असं कन्सेप्ट आहे लोड बॅलन्सरचा. तो ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करतो. तर लोड बॅलन्सर लावलाय ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट साठी, ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट, ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर राऊट टेबल्स आहेत, राऊट टेबल्स. त्यानंतर असतात राऊट टेबल्स. आता राऊट टेबल्स म्हणजे काय, तर हा काय करतो, वे दाखवतो, वे. आता सपोज मला ए वाल्या घराला, म्हणजे मी ए पर्सन आहे आणि मला ए वाल्या घराला भेटायचंय, तर मी काय करणार, रस्ता दाखवणार, गुगल मॅप लाईक. सो मी वे दाखवणार, वे. राऊट टेबल्स काय करतात, वे दाखवतात, राऊट करतात. जसं आपण कुठलीही ऍप्लिकेशन सपोज एखाद्या सर्व्हरला रीच करतोय, तर त्यामध्ये काय होतं, राऊट्स होतात भरपूर हॉप करून. तर ते राऊट्स वे दाखवतात, रस्ता दाखवतात, की मला त्या त्या माणसाकडे जायचंय, त्या त्या सर्व्हरकडे जायचंय, त्या त्या ऍप्लिकेशनला मला ऍक्सेस करायचंय. तर राऊट टेबल्स काम करतात. त्यानंतर आहे सिक्युरिटी ग्रुप. सिक्युरिटी ग्रुप, सिक्युरिटी ग्रुप कशासाठी, तर सिक्युरिटी ग्रुप आहे ना, एक फायर वॉल असतं. म्हणजे ते जे अनॉनमस रिक्वेस्ट असतात ना, जे खूप हॅकर्स वगैरे असतात, त्याला फायर वॉल म्हणजे एक डिफेंड करतात. म्हणजे एक हे असतं, सिक्युरिटी पर्पज असतं, ते इन्स्टन्स लेवल सिक्युरिटी असते. जसं आपण EC2 मध्ये बघितलं होतं, तुम्ही जर माझी EC2 ची सर्व्हिस जर पाहिली असेल, तर तिथे मी तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप समजावला होता पूर्ण. इन ट्रॅफिक रूल कसं अलाव करायचं, आउटबाउंड कसं रूल अप्लाय करायचे, ते सगळे ट्रॅफिक रूल आपण काय केलं होतं, अलाव किंवा डिनाईड केलं होतं, ठीक आहे. अशा प्रकारे सिक्युरिटी ग्रुप असतं इन्स्टन्स लेवलसाठी. इन्स्टन्स लेवल म्हणजे EC2 करताना आपण तिथे सिक्युरिटी ग्रुप लावू शकतो, की मला हे ट्रॅफिक नकोय, मला 8080 पोर्ट ब्लॉक करायचा, मला 8080 पोर्ट ओपन नाही करायचा, तर अलाव नाही करायचं. डिनायचा ऑप्शन नसतो, पण अलावचा असतो. पण अलाव नाही करायचं, तर अलाव करायचं नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सिक्युरिटी लेवलला करतात सिक्युरिटी ग्रुप. त्यानंतर असतं NACL, NACL, NACL. आता NACL काय आहे, तर NACL आहे ना, जसं सिक्युरिटी ग्रुप आहे ना, सेम तसंच NACL आहे, पण ते सबनेट लेवलला असतं. ते सबनेट लेवलला असतं. आता व्हॉट इज सबनेट, आता सबनेट काय, तर आता ते बघूया. आता आय होप या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. इंटरनेट गेटवे, इंटरनेट ऍक्सेससाठी, लोड बॅलन्सर ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी, राऊट टेबल्स काय असतात, वे दाखवतात, रस्ता दाखवतात. सिक्युरिटी ग्रुप काय असतात, इन्स्टन्स लेवलची सिक्युरिटी, फायर वॉल असतं एक प्रकाराचे, फायर वॉल असतं एक प्रकाराचं. आणि NACL काय असतं, सबनेट लेवलची सिक्युरिटी असते. आता सबनेट बघूया काय आपण, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की NACL काय असतं, ठीक आहे. तर आता याच्यात पण काय केलंय, या VPC मध्ये पण आहे ना, आता सपोज IP ऍड्रेस आहेत, काही IP ऍड्रेस आहेत, 192.168.1.22 असं काहीतरी समथिंग IP ऍड्रेस आहेत, आणि ./16. आता हे CIDR असतात. आता आपण याच्यामध्ये नको जायला, ह्याच्यासाठी मी एक डिफरंट व्हिडिओ टाकते, हे कॅल्क्युलेशन कसं करतात. आता सपोज एवढी IP ऍड्रेस आहे ना, तर याच्यामध्ये ना डिवायडेशन करतात. आता ही IP ऍड्रेस मला भेटली आहे, तर याच्यामध्ये पण डिवायडेशन करतात, की किती मला पाहिजे IP ऍड्रेस, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, सबनेट म्हणजे काय, तर एक छोटासा नेटवर्क. आता हा जर नेटवर्क आहे, तर या नेटवर्कचे तुकडे,
या नेटवर्कचे, हा सपोज एक मोठा नेटवर्क आहे, एक नेटवर्क आहे, तर या नेटवर्कचे हे छोटे छोटे भाग म्हणजे सबनेट, सब नेटवर्क, सबनेट ह्याला म्हणतात. एका नेटवर्कचे छोटे छोटे भाग म्हणजेच स्मॉल स्मॉल तुकडे एका नेटवर्कचे, त्याला सबनेट असं म्हणतात. तर याच्यामध्ये व्हीपीसी जेव्हा आपण काढतो तेव्हा इथं आपण काय करतो, इथं सबनेट, पब्लिक सबनेट लावतो, पब्लिक, जे की इंटरनेटला ऍक्सेसेबल असेल. आणि जे प्रायव्हेट सबनेट असतात ना त्याला कुठलाच ऍक्सेस नसतं, एकदम सिक्युअर, खूप जास्त सिक्युअर, त्याला कुठलंच ऍक्सेस नसतं. आपण त्याला ऍक्सेस असं साधं सुद्धा नाही करू शकत. आता हे कसं इंटरनेटला पब्लिकली पब्लिक सबनेट आहे जे ऍक्सेसेबल आहे, पण हे जे प्रायव्हेट सबनेट आहे ते ऍक्सेसेबल नसतं, म्हणजे खूप सिक्युरिटी तिथे मेंटेन केली जाते. सो आय होप तुम्हाला सगळ्या टर्मिनॉलॉजी समजल्या असतील आणि तुम्ही ती नोट डाऊन करून पण ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी ड्रॉ करतेय किंवा जेव्हा मी कन्सेप्ट समजवतेय तेव्हा तुम्हाला एकदम छान पद्धतीने समजेल ते की नक्की काय आहे. तर आपण लँड घेतली होती. आता ही लँड म्हणजे काय आहे, व्हीपीसी, व्हीपीसी, ठीक आहे. आता या लोकांनी काय केलं, हे लोक होते इथे आणि इथे आहे एडब्ल्यूएस. आता एडब्ल्यूएस वाल्यांनी काय केलं, एडब्ल्यूएस वाल्यांनी बघितलं की हे छोटे छोटे जे स्टार्टअप्स आहेत किंवा कंपन्याज आहेत जे की स्वतःचं डेटा सेंटर नाही बनवू शकत, स्वतःचं आपलं डेटा सेंटर नाही बनवू शकत, म्हणून एडब्ल्यूएसने काय केलं, एडब्ल्यूएसने स्वतःचं डेटा सेंटर्स वेगवेगळ्या अवेलेबिलिटी झोन, वेगवेगळ्या रिजन्स मध्ये डेटा सेंटर्स उभे केले आणि म्हटले, एडब्ल्यूएस काय म्हटले यांना की तुम्ही जे स्टार्टअप्स आहेत तुम्ही काय करा, स्वतःचं डेटा सेंटर नका उभा करू, आमच्याकडून सर्व्हर घ्या आणि आमच्याकडून सर्व्हर घेतल्यानंतर तुम्ही काय करा, फक्त तुम्ही जेवढे वापराल तेवढे सर्व्हरचे पैसे आम्हाला द्या. पे ऍज यू गो मॉडेल, पे ऍज यू गो मॉडेल आपण हे बघितलं होतं, पे ऍज यू गो मॉडेल आहे, राईट. आता पे ऍज यू गो मॉडेल आहे, तर मग या माणसाने काय केलं की इथे आपलं ऍप्लिकेशन टाकलं. आता इथे सर्व्हर 1 आहे, सर्व्हर 1 आहे. आता ह्याच्यामध्ये सपोज ही इन्फोसिस कंपनी आहे, ठीक आहे, ही इन्फोसिस कंपनी आहे, इन्फोसिस कंपनी आहे. तर आता इथे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत, प्रोजेक्ट 1, प्रोजेक्ट 2, असे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत, राईट. प्रोजेक्ट 1, प्रोजेक्ट 2. आता या प्रोजेक्ट, सपोज प्रोजेक्ट 1 इथे आहे, तर आता ह्यांनी काय केलं, हे म्हणले की इथं इझिली हॅक होऊ शकतं, जर माझे सर्व्हर 1, सर्व्हर 2 हे असं असेल तर इझिली हॅक होऊ शकतं, म्हणून आम्हाला काय पाहिजे, सिक्युअर पाहिजे. म्हणजे म्हणून ह्यांनी काय केलं, एडब्ल्यूएस वाल्यांनी, की मी तुम्हाला सिक्युरिटी देतो, मी तुम्हाला सिक्युरिटी देतो, तर म्हणून त्यांनी व्हीपीसी काढली. आता व्हीपीसीचं स्ट्रक्चर कसं आहे की आता त्यांनी इथं काय केला, इंटरनेट गेटवे लावला. हे काय आहे, इंटरनेट गेटवे लावला. आता इंटरनेट गेटवे कशासाठी, तर इंटरनेट गेटवे याच्यासाठी लावला की इंटरनेटला ऍक्सेसेबल व्हावं. आता इथं जे आहे या लँड मध्ये काहीच नाही करू शकत, एकदम सिक्युअर आहे, म्हणून इथे काय लावला, इथे लावला इंटरनेट गेटवे. त्यानंतर इथे आहे पब्लिक सबनेट, पब्लिक सबनेट. त्यानंतर इथे लावला काय, इथे लावला एएलबी, लोड बॅलेन्सर, एएलबी, राईट, एएलबी लावला. गेटवे, इंटरनेट गेटवे कशासाठी लावला की इंटरनेट कडून ऍक्सेस व्हायला, म्हणून ही फर्स्ट एंट्री आपण काय करतो, इंटरनेट गेटवे थ्रू करावी लागते. त्यानंतर इथे काय केलं, इथे लोड बॅलेन्सर लावला, लोड बॅलेन्सर, ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर. आता हा काय करतो, ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करतो, एका सर्व्हरला 50, एका सर्व्हरला 50, 200 रिक्वेस्ट आल्या तर एका सर्व्हरला 100, एका सर्व्हरला 100, असं काय करतो, ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करतो लोड बॅलेन्सर. त्यानंतर इथे लावला पब्लिक सबनेट, पब्लिक सबनेट, पब्लिक सबनेट. आणि इथे लावला त्यांनी राऊट, काय लावला, राऊट, राऊट टेबल्स. इथे आपण काय लावला, राऊट टेबल्स. आता राऊट टेबल्स काय करतात, राऊट टेबल्स हे करतात, वे दाखवतात, राईट, रस्ता दाखवतात की तू त्या सर्व्हरला रीच कर. जर एखादी इथे सपोज एक लॅपटॉप आहे, जे की सिस्टम आहे आणि त्याची आयपी ऍड्रेस 192.168.2.55 समथिंग आहे. आता हा काय करेल, इथं युजर आहे
आणि तो युजर काय करेल, रिक्वेस्ट करेल इथे, मग त्याला काय करावं लागेल, इंटरनेट गेटवे थ्रू पास करावं लागेल. पास केल्यानंतर त्याला काय मिळेल, लोड बॅलेन्सर मिळेल. लोड बॅलेन्सर कडून पास केल्यानंतर इथे त्याला काय भेटेल, पब्लिक सबनेट भेटतील. पब्लिक सबनेट भेटल्यानंतर इथे त्याला राऊट टेबल दिसेल. तर राऊट टेबलनी काय होईल, राऊट टेबल्स काय करतील, वे दाखवतील, मार्ग दाखवतील, वे दाखवतील की तुला या सर्व्हरला रीच करायचंय. आणि त्यानंतर इथे सबनेट लेवलची सिक्युरिटी, सबनेट लेवलची सिक्युरिटी म्हणजेच NACL लावतात. आणि त्यानंतर इथे असतो सिक्युरिटी ग्रुप, इन्स्टन्स लेवलचा सिक्युरिटी, सिक्युरिटी ग्रुप, राईट, सिक्युरिटी ग्रुप. हा जो आहे हा प्रायव्हेट सबनेट आहे. आणि ही इथं जी लेयर आहे ती NACL आहे. म्हणजेच काय, तर सिक्युरिटी, सबनेट लेवलची सिक्युरिटी. तर अशा प्रकारे जे कॉम्पोनंट आहेत हे अशा प्रकारे यूज होतात. तर आपण हे वन बाय वन सगळे कॉम्पोनंट आपण काय करणार आहे, आपण बघणार आहे. तर आता एक क्लीन डायग्राम मध्ये मी समजवते, हे थोडंफार किचकट दिसतंय, जेणेकरून तुम्हाला असं एकदम डोक्यात राहिलं पाहिजे असं मला शिकवायचंय. आता हे मला माहितीये थोडंसं समजवताना जमलिंग जाणार, म्हणून मी समजावलं. बट आता थोडंफार लक्षात आलं असेल की तुम्हाला नक्की काय आहे आणि कुठे कुठे काय काय लावतात. तर आता एकदम छान प्रकारे अशी डायग्राम काढूया आपण. तर हा आहे VPC आपला, VPC, ठीक. आणि इथे काय आहे, इथे आहे लोक. आता इथे आहे एक युजर, युजर आहे. आता या युजरची काहीतरी IP आहे, समथिंग 192.168 अशी काहीतरी IP आहे. आता या IP ला काय करायचंय, इथे एक ऍप्लिकेशन डिप्लॉइड आहे, एका सर्व्हरवर ऍप्लिकेशन डिप्लॉइड आहे. आता या IP ला इथे पोहोचायचंय. तर तो कसं एक्सेस करणार, तर तो असं एक्सेस करणार, तर त्याच्यासाठी त्याला मल्टिपल्स सिक्युरिटीनी जावं लागेल. तर पहिल्यांदा येणार काही, इथे काय असतं, इंटरनेट गेटवे. इंटरनेट गेटवे काय असतं मित्रांनो, इंटरनेट गेटवे. हे मी सारखं सारखं तुम्हाला का बोलते माहितीये, जेणेकरून तुमच्या एकदम डोक्यात फिट व्हावं, की तेच तेच शब्द मी जवळपास 5 ते 6 वेळा बोलते, राईट. इंटरनेट गेटवे. तर इथे काय लावलंय, इंटरनेट गेटवे लावलाय. आता इंटरनेट गेटवे आपण कशासाठी बघितला होता, इंटरनेट गेटवे इंटरनेटला ऍक्सेस करतो, आणि हे सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे. त्यानंतर इथे काय असतं, इथे लावतात ALB. ALB आता हे काय, तर लोड बॅलेन्सर, लोड बॅलेन्सर, लोड बॅलेन्सर लावतात. आता लोड बॅलेन्सर कशासाठी बघितलं आपण, ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. जर माझ्याकडे 200 रिक्वेस्ट आल्या तर 100 इकडे 100 इकडे, ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. ठीक आहे. आता इथून पण त्यांनी पास केली युजरनी रिक्वेस्ट. त्यानंतर इथे काय असतं, इथे पब्लिक सबनेट असतं, आणि त्याला टार्गेट ग्रुप असं पण म्हणतात. तर इथं काय आहे, पब्लिक सबनेट, पब्लिक सबनेट. आता सबनेट म्हणजे काय, एका इंटरनेटचे मल्टिपल्स तुकडे, छोटे छोटे तुकडे, भाग, एका नेटवर्कचे मल्टिपल तुकडे, त्याला सबनेट म्हणतात. आणि टार्गेट ग्रुप असं पण म्हणतात, टार्गेट ग्रुप पण म्हणू शकतो. तर हे असतं इथे. तर इथे हे लागलं. आता इथे हे लागल्यानंतर, अरे मला छानशी डायग्राम पाहिजे. तर इथे काय लागलं, पब्लिक सबनेट लागलं. आता पब्लिक सबनेट लागल्यानंतर इथे काय येणार, इथे राऊट, राऊट टेबल्स येणार. आता राऊट टेबल्स म्हणजे काय, तर हे काय करतात, वे दाखवतात की तुला कुठल्या सबनेटला जायचंय. राऊट टेबल्स, राऊट टेबल काय करतात, ह्याला सांगतात, या युजरला आता रिक्वेस्ट आली इथून, तो काय करणार, इंटरनेट गेटवे थ्रू येणार, त्यानंतर लोड बॅलेन्सरला पास करणार, त्यानंतर इथे काय करणार, टार्गेट ग्रुपला पास करणार. टार्गेट ग्रुपला पास केल्यानंतर हा इथून सांगणार की इथं 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 तुझा काय आहे, ऍप्लिकेशन आहे, आणि हा तुझा राऊट आहे, आणि तुला इथंच जायचंय. कुठं जायचंय, ऍप्लिकेशन 1 ला, इथंच जायचंय. मग हे राऊट टेबल्स डिफाईन करतात की मला या ऍप्लिकेशनला जायचंय. ठीक आहे. आता त्यानंतर हे एक इन्स्टन्स आहे. आता इन्स्टन्स वरती इथे काय आली, इथे आली एक सिक्युरिटी फायरवॉल इन्स्टन्स लेवलला. त्यालाच काय म्हणतो आपण, सिक्युरिटी ग्रुप. त्यालाच काय म्हणतो, सिक्युरिटी ग्रुप असं म्हणतात मित्रांनो.
आता सिक्युरिटी ग्रुप म्हणजे काय, तर एक प्रकाराची फायरवॉल एक प्रकाराची फायरवॉल जे की ट्रॅफिकला अलाव करतात येण्यासाठी. त्यानंतर इथे आहे प्रायव्हेट सबनेट. इथे काय आहे, प्रायव्हेट सबनेट. आणि प्रायव्हेट सबनेटच्या बरोबर एकदम वरती अशी लेयर जी आहे ती काय आहे मित्रांनो, अशी छान प्रकाराची मी डायग्राम रंगवते. तर इथे जी लेयर आहे ही लेयर काय आहे, ही आहे NaCl म्हणजेच सबनेट लेवलची सिक्युरिटी. सबनेट लेवलची सिक्युरिटी. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक सिक्युअर लँड, एक सिक्युअर ऍप्लिकेशन या VPC मध्ये हे करतात. तर असं VPC आहे, ही कन्सेप्ट अशी VPC आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक आहे नॅट असं आहे, नॅट गेटवे. आता नॅट गेटवे म्हणजे काय, तर आता हा इंटरनेट थ्रू आहे, राईट. आता सपोज या ऍप्लिकेशनला इंटरनेट थ्रू काहीतरी हे करायचंय, डाउनलोड करायचंय, राईट. तर आता सपोज या ऍप्लिकेशनची IP समथिंग काहीतरी असेल, 192.168.3.00 समथिंग काहीतरी IP असेल. आता ही जर सपोज इंटरनेटला गेली, google.com किंवा कुठल्याही वेबसाईटवर गेली, ज्या वेबसाईटवर डाउनलोड करून आणायचे पॅकेजेस, तर या IP हे इंटरनेटला ऍक्सेसेबल झाली, मग त्याला अर्थ काय, राईट. तर नॅट गेटवे काय करतं, नॅट गेटवे मास्क करतं IP काय करतं, मास्क करतं म्हणजे लपवतं. आता सपोज जेव्हा इथं आपण काय लावतो, इथं लावतो नॅट गेटवे लावतो, नॅट गेटवे. तर नॅट गेटवे काय करतं, नॅट गेटवे हे मास्क करतं IP, मास्क करतं म्हणजे ती IP इन्क्रिप्टेड मोड मध्ये घेऊन काहीतरी वेगळी IP इंटरनेटला दाखवतं आणि मग तिथून डाउनलोड करतं, जेणेकरून इंटरनेटला ते कळणार नाही की या इन्स्टन्सची IP काय आहे, राईट. अशा प्रकारे हे VPC चे कॉन्सेप्ट आणि सर्व काही आहे. तर आता आपण काय बघणार आहोत, आता इथे याच्यात पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो, पण मी तुम्हाला काय सांगितलं, एक कन्सेप्ट सांगितली आणि याच्यामध्ये आपण खूप सारा वेळ घालवलाय. आय नो ह्या सगळ्यामध्ये खूप सारा वेळ घालवलाय, पण हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला समजणं. जर तुम्हाला एक कन्सेप्ट समजली ना, नक्की कशासाठी यूज होतात आणि काय यूज होतात, मग आपण प्रॅक्टिकल एकदम इझी वेनी करू शकतो. आता जर तुम्हाला आहे ना या सगळ्या गोष्टी टर्मिनॉलॉजी मी सांगितल्यात, सपोज जर मी तुम्हाला सांगितलंय व्हॉट इज इंटरनेट गेटवे, व्हॉट इज नॅट गेटवे, व्हॉट इज NaCl, व्हॉट इज सिक्युरिटी ग्रुप्स, व्हॉट इज सबनेट, या सगळ्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगितल्या, तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला घेता, प्रॅक्टिकलला डेमो करतात, तेव्हा तुम्हाला एकदम फटाफट आठवतं की हा, अरे हे ह्याच्यासाठी आहे तर आपण हे लावलं पाहिजे, हे ह्याच्यासाठी आहे तर हे क्रिएट केलं पाहिजे. तर एक डेमो प्रॅक्टिकल मी डेफिनेटली पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. बट आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट जी काय आहे VPCची, कारण की बऱ्याच लोकांनी मला इंस्टाग्राम वरून किंवा युट्यूब वरून खूप लोकांनी मला रिच आउट करून VPC वर व्हिडिओ घेऊन यायला सांगितलं होतं आणि खूप डिमांडेबल असा व्हिडिओ होता. आणि आय होप मला हे समजवता आलं, तुमच्यापर्यंत घेऊन जाता आलं. जर तुम्हाला या काळामध्ये काही शंका किंवा काहीही वाटलं, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाका की कुठली गोष्ट तुम्हाला नाही समजली. अर्थात किंवा जरी तुम्ही काही करेक्शन मला करू इच्छिता, तर तेही देऊ शकतात. जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल, तर प्लीज माझा आधीचा व्हिडिओ पाहून ही सिरीज कंप्लीट करा आणि आय होप आपण ही सिरीज लवकरात लवकर कंप्लीट करू. समजली असेल. जर माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल, तर फटाफट फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करा. tcode1122 ला आपलं इंस्टाग्राम वरती पण अकाउंट आहे, तिकडे जाऊन पण फटाफट फॉलो करून घ्यायचंय. आणि जर तुम्हाला काही शंका वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचंय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.